नमस्कार. चौथी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी हे डबल महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत. प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आणि कोच सर आहेत दादा लवटे सर, त्यांनाही शुभेच्छा, कारण की त्यांच्या जे कष्टांना आज फळ मिळालेलं आहे. अनेक मुली चांगल्या आहेत. मला वाटते बऱ्यापैकी मेडल आपल्या तालमीत आलेले आहेत. प्रथम अमृता पुजारी यांच्याकडनं जाणून घेऊया की ही स्पर्धा कशी झाली, त्यांना काय वाटते. पलवान, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आणि अभिनंदन पण आहे की आपण डबल महाराष्ट्र केसरी ठरलात. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल, कशी झाली स्पर्धा, किती कुस्त्या कराव्या लागल्या? स्पर्धा खूप छान झाली. मला एकूण 5 कुस्त्या कराव्या लागल्या. पहिली कुस्ती मला बाय होतं पहिल्यांदा, त्यानंतर दुसरी कुस्ती रोशनी बोडके सोबत आली, तिसरी कुस्ती सृष्टी भोसले सोबत आली व फायनल होती ती वेदिका सासने सोबत आली. अशा एकूण मला कुस्त्या कराव्या लागल्या. तसं बघायचं तर सृष्टी भोसले ही चांगली पलवान आहे, मेडल पण चांगले आहेत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. त्या कुस्तीबद्दल काय सांगाल? ती अनुभवाने पण चांगली पलवान आहे, खेळाडू चांगली आहेत. ती कुस्ती कशी झाली? माझी ती कुस्ती 1-3 ने झाली. त्यांना खूप अनुभव आहे, त्या अनुभवावर त्या कुस्ती करत होत्या. तसंही मी टेक्निक त्यांचं सर्व काही सरांनी माझ्याकडून करून घेतलेलं, त्या पद्धतीने मी कुस्ती केली. एकूण 5 कुस्त्या कराव्या हो. लागल्या. फायनलची कुस्ती वेदिका सासने यांच्यासोबत आली ना? हो. तर ह्या कुस्ती संदर्भात काय सांगाल? एखादं प्रेशर पण असणार, कारण की 4-5 कुस्त्या केलेल्या, फायनलची कुस्ती आहे, त्या कुस्तीवरच भवितव्य अवलंबून होतं. हो. तर ही कुस्ती कशी केला तू? माझी आणि वेदिकाची ह्याच्या अगोदर पण 5-6 वेळा कुस्ती झालेली. स्पर्धेत झाली का मैदानी वगैरे? स्पर्धेत झालेली. तिचा अंदाज होता कसं काय, त्या डावांवर सुद्धा मी अभ्यास करून आलेले. त्यामुळे कुस्ती केली. नक्कीच. आणि सर आहेत, सरांकडनं आपण नंतर जाऊया. त्याच्या अगोदर पहलवान, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय? आई वडील काय करतात घरात? आणि कोण पहलवान आहे का? भाऊ वगैरे का बहीण कोण पहलवान आहे का? वडील पहलवान आहेत का? अगोदर आजोबा पहिलवान होते, त्यानंतर भाऊ पहिलवानकी करायचा. पप्पा शेती करतात, मम्मी घरीच असते. पहिल्यांदा दादा लवटे यांच्याकडे कधी आलात तुम्ही? किती वर्ष झालं त्या ठिकाणी सराव करतात? त्याच्या अगोदर दुसऱ्या कोणत्या तालमीत होताय का? नाही, अगोदर घरीच करायचे, त्यानंतर तालमीत आले. एकूण 6 वर्ष झाले मी तालमीत आहे. आता ज्या पद्धतीनं पहलवानांना, मुलांना चांगलं बक्षीस दिलं जातंय आणि एक खंत प्रत्यक्षात तुम्हाला जाणवत असेल की पहिलं मुलींना असं काही मिळत नव्हतं, की महिलांना पण एक 4 व्हीलर ठेवण्यात आलेले. काय भावना आहेत? कसं वाटते ती गाडी बघून? तुम्ही बघितलं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून आलेला व्हिडिओ बघितलं मी सोशल मीडियाच्या माध्यमातून. काय होतंय अविस्मरणीय क्षण त्या? याच्या अगोदर ही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या, ही 6वी महिला महाराष्ट्र केसरी होती. सहावी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा नव्हत्या झाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीसही ठेवली नव्हती. खूप छान आयोजन होतं. खूप छान झाल्या स्पर्धा आणि बक्षीसही खूप चांगली होती. अगोदर महाराष्ट्र केसरी झालात, जे पहिली महाराष्ट्र केसरी होती तुमची, ते कुठं स्पर्धा झाली ती चंद्रपूर येथे झाली. आणि कोणासोबत फायनल आली कुस्ती ती? तेव्हा प्रतीक्षा बागडे सोबत फायनल आलेली. प्रतीक्षा बागडे यावर्षी पण खेळलेल्या आणि हो. तुमच्याच तालमीतल्या मुली अपेक्षा बरोबर. पाटील त्यांनी हरवली. मग आता तसं बघायचं झालं तर तुमच्या तालमीत जे आहे ते बरेचशे मुली तुमच्या गटातल्या आहेत, त्यांचा कुठेतरी फायदा नक्की तुम्हाला होत हो. असेल. कारण बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांच्या तालमीत म्हणजे एवढं म्हणावं तेवढी स्पर्धेतील अनुभव असो, तज्ज्ञ कोच असो किंवा बाकीच्या सुखसुविधा असो, लढतीसाठी प्रॅक्टिससाठी मुली असो, हो. एवढ्या नाहीत. आणि तुम्हाला मग कोणाचा फायदा झाला असं तालमीमध्ये? तालमीमध्ये मला सरांचा पहिल्यांदा, त्यानंतर स्वाती दिदी आहेत त्यानंतर आता अपेक्षा पाटील असेल, रोशनी बोडके असेल, सृष्टीकरे, या ओपनच्या ज्या पहिलवान आहेत त्या सर्वांचा मला फायदा झाला. आणि आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धेत खेळला त्याबद्दल पण सांगा. अनेक वेळा तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल पण खेळलेला आहात स्पर्धा. मी डबल महाराष्ट्र केसरी झाले, त्यानंतर माझी इंटरनॅशनलची 2 पदके आहेत व माझी नॅशनलची एकूण 12 पदके आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये गाव कोणतं आपलं? शिरोळ प्रॉपर शिरोळमध्येच हो. असतात. नक्कीच त्यांना शुभेच्छा. आपल्यासोबत कोच सर आहेत दादा लवटे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आपलं कौतुक आहे, अभिनंदन, कारण की आज तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं. आज गोरगरिबांच्या घरामध्ये सुद्धा 4 व्हीलर आलेली आहे आणि महाराष्ट्र केसरीची गदा गेलेली आहे आणि ते सर्व श्रेय हे कोच सरांना असते. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. काय सांगाल, किती मेडल आपल्या तालमीत आल्यात? आपल्या तालमीत एकूण 8 मेडल आली. अगदी 50 किलो. कोणकोणत्या पलवानाचा पण उल्लेख करा. 50 किलोला गौरी पाटील असेल, तिचं रौप्य पदक आलं. त्याचबरोबर मधुरा वायंगडे असेल, 55 किलोला, 53 किलोला तिचं रौप्य पदक आहे. त्याचबरोबर 55 किलोला पूजा पाटील आहे, तिचं रौप्य पदक आहे.
57 किलोला तन्वी मगदूम आहे, जी आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहे. आशियाईचं पदक आहे तिचं. तिनं सुवर्ण पदक घेतलं. त्याचबरोबर अं, नंतर 57 नंतर मला वाटतं 59 किलोला ब्रॉन्झ पदक आहे स्नेहल पालवेचं. त्याचबरोबर मला वाटते 62 किलोला राधिका ढेरेचं रौप्य पदक आहे. आणि 65 किलोला 65ला आमच्यातलं नव्हतं कोण बहुतेक. आणि 68 किलोला शिवानी मेटकर तिचं कांस्य पदक आहे. आणि वरती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला अपेक्षा पाटील सेमी फायनलला हरल्यानंतर तिचंही नंतर कांस्य पदक लागलं ओपन गटात, महाराष्ट्र केसरीच्या वजन गटात. आणि अमृता ही महाराष्ट्र केसरी झाली. अशी एकूण आमच्या आखाड्यातील 8 पदक आहेत. नक्कीच, म्हणजे सगळ्याच गटामध्ये आपले खेळाडू खेळले. हो. त्यात सर्वात चर्चेतली कुस्ती म्हणजे अपेक्षा पाटील यांची, कारण की सोनाली मंडलिक आणि प्रतीक्षा बागडी यांच्यावर विजय मिळवणारे पलवान, कारण ती पण चांगली पलवान आहेत, अनेक वेळा मेडल आहे चांगली आहे. तशी ती पण पलवान अपेक्षा पाटील ही पण चांगली पलवान. त्या दोन्ही कुस्तीबद्दल काय सांगाल? त्याच्यानंतर खूप चर्चा झाली असेल अपेक्षा पाटील यांची, आणि ते दावेदार पण कदाचित वाटले असतील की कदाचित महाराष्ट्र केसरी होऊ शकेल. बरोबर आहे. अपेक्षा पाटील ही जरी महाराष्ट्रात नौकी पैलवान असली तरी अपेक्षा मागच्या महिन्यामध्ये अल्बेनिया या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या जागतिक रँकिंग सिरीजच्या, त्यामध्ये भारत देशाचं प्रतिनिधित्व करून ती जवळजवळ ब्रॉन्झ मेडलच्या कुस्त्याला अगदी शेवटच्या 15 सेकंदामध्ये 1 पॉईंट गेल्या कारणानं ते त्या मेडलपासून पराभूत राहिले, म्हणजे वंचित राहिले. पण तिचं निश्चितच त्या स्पर्धेमध्ये पहिलाच टूर होता आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये तिचं कांस्यपदक येणार होतं. पण अनुभव कमी किंवा जे नेहमीप्रमाणे आम्ही इतर स्पर्धेमध्ये कोच या नात्यानं चेरप करायला असतोय, तर तो एक अभाव मला जाणवला की आम्ही त्या ठिकाणी स्पर्धेला नसल्यामुळे तिचं थोडंसं नुकसान झालं. त्याचबरोबर वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा फेडरेशन कप जे गाझियाबादमध्ये मागच्या महिन्यात झालं, त्या स्पर्धेला सुद्धा अपेक्षानं सुवर्ण पदक घेतलंय. आणि महाराष्ट्राचं मला वाटतं एकमेव सुवर्ण पदक होतं महिलांच्या कुस्तीमधलं त्या सिनियर नॅशनलला. म्हणजे हरियाणा दिल्ली यांना हरवूनच ते पदक घेतलं. त्याच्या अगोदर सुद्धा जी जिल्हा निवड चाचणी झाली होती सांगली जिल्ह्याची, त्यामध्ये प्रतीक्षाची आणि अपेक्षाची कुस्ती झाली होती महाराष्ट्र केसरीसाठी. तिथंही अपेक्षानं प्रतीक्षा बागडीला हरवलं होतं. जोरात कुस्ती झाली, 5-3 कुस्ती झाली. म्हणजे एकंदरीत बघता त्यानंतर जी फेडरेशन कपची आपली राज्य निवड चाचणी झाली संदीप अप्पांच्या इथं, त्या स्पर्धेला सुद्धा तिनं वैष्णवी पाटील जी जागतिक स्पर्धा खेळलेली आहे, तिला वैष्णवीला पण तिनं अपेक्षानं पराभूत केलं. म्हणजे वैष्णवीनं त्याच्या अगोदरच्या ट्रायलला अपेक्षाला हरवलं होतं, ह्या ट्रायलला अपेक्षानं वैष्णवीला हरवलं. एकंदरीत म्हणजे ह्या मल्लांचा उल्लेख का करायला लागलोय मी, तर अपेक्षाचा या 2 महिन्यातला जर बघायला गेलं तर एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास इतका वाढला की वैष्णवी असेल, प्रतीक्षा असेल किंवा अजून काही मुले असतील, त्या सगळ्यांना तिनं, किंवा हरियाणा दिल्लीचे प्लेयर असतील नॅशनल गोल्ड घेताना, आणि इंटरनॅशनल स्पर्धेतला तो अनुभव, एकंदरीत त्याचा आत्मविश्वास इतका स्ट्रॉंग झाला की मी ह्या मुलींना हरवू शकतोय, तर इथं काय म्हणजे ह्या स्पर्धेतले मी हरवू शकतोय. त्या गोष्टीचा, त्या स्पर्धेचा तिला एकंदरीत, म्हणजे मी कोच या नात्यानं मला असं वाटतं की त्याला त्या स्पर्धेचा फायदा झाला. एकंदरीत बघता महाराष्ट्रात जास्त परिचित नव्हती अपेक्षा, कारण अपेक्षाची ही महिला महाराष्ट्र केसरीची पहिली स्पर्धा. कारण आता 18 वर्ष अपेक्षाचं वय आता कम्प्लीट झालं, 19 रनिंग आहे. आणि त्या कारणानं पण ती कुठं बाहेर एवढी माहीत नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण अमृता, सोनाली, प्रतीक्षा यांच्यावरती सगळ्यांचं लक्ष होतं की यातलंच कोणतरी महाराष्ट्र केसरी होईल. पण बऱ्याच वेळा तुम्ही बघत आलाय की मुलांच्या महाराष्ट्र केसरीला जसं निर्णय काहीतरी निकाल उलटपालट होत्यात, तशा पद्धतीनं झालं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या पाठीमागं कोच या नात्यानं मला पूर्ण आत्मविश्वास होता. अपेक्षाने तेवढी तयारी केलेली आहे, अमृताकडून तेवढी तयारी करून घेतलेली आहे, दोघींकडून. रोशनी बोडके होते आपल्यातली. तर आणि तिचा असणारा बाहेरच्या स्पर्धेतला जो अनुभव, एकंदरीत त्या गोष्टीमुळं मलाही माहित होतं की कुस्ती चांगली होईल. हारजीत शेवटी कोणी एक जण हरणार जिंकणार, पण निश्चितच अशा वन साईड कुठल्याच कुस्त्या होणार नाही. निश्चित कुस्त्या ह्या तुल्यबळ लढती होतील, आणि तसंच झालं. सोनाली बरोबर असेल, अपेक्षानं त्या ठिकाणी 3-6 कुस्ती केली.
सोनाली अनुभव एक चांगली नामांकित मल्ल आहे. मातीतल्या कुस्तीला तिचं पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे आणि तिला पराभूत केलं अपेक्षानं. कारण तसं कोच या नात्याने ह्या 3-4 महिन्यामध्ये त्यांच्या या दोघींकडूनही तसा सराव करून घेतलेला होता. मला माहित होतं कोण कोण साधारण आम्ही एक लिस्ट काढलेली होती. कोच म्हणल्यानंतर अभ्यास आम्हाला करावा लागतो की ह्या मुली येतील महाराष्ट्र केसरीला. अजून आम्ही 1-2-4 मुली धरलेल्याच होत्या त्या आल्या नाही का? त्या ऍक्च्युली काही जणी खाली खेळल्या, खालच्या गटात खेळल्या, पण आम्ही जास्त पकडल्या होत्या की ह्या मुली येऊ शकतात आणि त्यांच्यावरती प्रॅक्टिसच्या वेळेत अभ्यास केलेला होता. तसंच प्रतीक्षा बरोबर ही अपेक्षानं प्रतीक्षा एक पहिली महिला महाराष्ट्र केसरी मल्ल आहे आणि चांगली खेळाडू आहे. प्रतीक्षा आधी महाराष्ट्र केसरी झालेली पहिली महाराष्ट्र गटात केसरी. का? नाही, ओपनच्या ओपन गटामध्ये मध्ये महिला महाराष्ट्र केसरी. जे सांगलीमध्ये पहिली महिला महाराष्ट्र हा. केसरी पार पडली स्पर्धा, बरोबर. त्यामध्ये ती महाराष्ट्र केसरी झालेले एक वेळा. आणि त्या ठिकाणी अमृताही खेळलेली होती. तर तिथं वैष्णवी पाटील उपमहाराष्ट्र केसरी झालेली होती. आणि नंतर आणि प्रतीक्षा बागडी ती कुठली महाराष्ट्र केसरी? पहिली महिला. सांगलीला 2 स्पर्धा झाल्यात का? नाही, एकच झाली. कोल्हापूरला एक झाली होती, हा, कोल्हापूर. खासबागला एक झाली होती. त्या ठिकाणी अमृता उपमहाराष्ट्र केसरी त्यावेळेस. झाली होती आणि भाग्यश्री महाराष्ट्र केसरी झाली होती. तर एकंदरीत आता आपल्या इथं किती मुली आहेत सराव करा? आपल्या सेंटरला जवळजवळ 72 ते 75 मुली सराव करतायत आता. आता आज निकाल एवढे मेडल बघून अख्ख्या महाराष्ट्रातून बऱ्याचदा तुम्हाला फोन येत असतात की आपल्या मुलीला इथं तुमच्या तालमीत ऍडमिशन घ्यायचंय. फोन तर येतात आणि याच्या अगोदर सुद्धा जवळजवळ आम्ही 1 वर्षभर झालं मला ह्या गर्दीच्या कारणास्तव म्हणजे मुली घ्यायच्या बंद केल्यात मी 1 वर्षभर झालं किमान. कारण एवढी संख्या झाली, त्यांचा सगळ्यांचा सराव पण चांगला झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे असं काही नाही की जास्त मुली झाल्यात आणि मगच जास्त आखाडा चांगला आहे, नाही. असं पण नसतंय कधी. जेवढी व्यवस्थित जेवढी लिमिटमध्ये खेळाडू असतील तितकंच कोच या नात्यानं आम्ही त्यांना लक्ष देऊ शकतो आणि त्यांच्याकडनं तयारी करून घेऊ शकतो. याच जागेला जर 100, 125, 150 संख्या झाली तेवढी आरामशीर होऊ शकते, पण घेऊन करणार काय? जेवढे आहेत त्यांचं त्या पालकांनी आमच्यावर विश्वास टाकून सरावासाठी पाठवले. ऍक्च्युली त्यांचा पहिला फायदा झाला पाहिजे. जर संख्याच जास्त वाढवली तर सगळ्यावर लक्ष देऊ शकणार नाही आणि रिझल्ट डाऊन होईल. या कारणास्तव बरेच म्हणजे काही पालक नाराज पण होतात की बरेच जण फोन करत असतात. तुम्ही जसं म्हणताय तसं आता ह्या स्पर्धा झाल्यापासून पण फोन भरपूर येत आहेत. त्याच्या अगोदरही फोन शाळेला सुट्ट्या लागल्या की मुली नवीन ठिकाणी घालायसाठी त्यांची धडपड असते. पण होतंय कसं, तुमच्या माध्यमातून एक माझं सगळ्या पालकांना सांगणार आहे की जिथं मुली चांगल्या आहेत, सेंटर चांगलं आहे, प्रॅक्टिस चांगला आहे, सुविधा चांगली आहेत, निश्चितच त्या ठिकाणी आपोआप ओढ असते पालकांची. पण कोच या नात्यानं आम्ही पैलवान तयार करायसाठीच आहे, पण आम्हालाही लिमिट आहे की किती जणांना आम्ही घेऊ शकतो. किंवा आमच्यात बऱ्याचशा गोष्टीचं कडक नियम आहेत. मोबाईलचा वापर नाही किंवा तुम्ही ऐकून असालच बऱ्यापैकी आम्ही थोडं कडक, आणि त्याच्यामुळे तर रिझल्ट चांगला आहे. नक्कीच. आणि एक संदेश पण तुम्ही सांगा की आपल्या पैलवान मंडळी जे काय मुली पैलवानकी करतात त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन करा तुम्ही की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. मला कोच या नात्यानं मी जवळजवळ 17 वर्ष झालं कोचिंग करतोय एकाच आखाड्यामध्ये. आमचं लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई संकुल हा आमचा मुरगुडला आखाडा आहे आणि माजी खासदार संजयदादा मंडलिक त्या संस्थेचा अध्यक्ष आहेत. आखाड्याचं वीरेंद्रभैया मंडलिक आहेत. म्हणजे ही जी लोक आहेत ही कुस्तीप्रेमी आहेत आणि यांच्यात वारसानं कुस्ती आहेत. सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय मंडलिक साहेब हे फार चांगले मोठे पैलवान होते, युनिव्हर्सिटी चॅम्पियन होते आणि त्यांनीच या भारत सरकारची योजना मंजूर करून आणली. तर त्या ठिकाणी मी काम करतोय. म्हणजे मला एक तालमीविषयी सांगायचा उद्देश एवढाच की बऱ्याच वेळा पालकांचा निर्णय असं होतात की ह्या तालमीत त्या तालमीत घालूया, त्या तालमीतनं ह्या घालूया. आम्हाला तो अनुभव आम्ही बघत असतो एवढ्या वर्षात. पण माझी एक पैलवानांना आणि पालकांना किंवा इतर कोच लोकांना सुद्धा एक विनंती राहील की कोचने ज्या तालमीमध्ये सराव करतोय जो प्लेअर त्याच्यावरती चांगलं लक्ष दिलं पाहिजे. त्याचा प्रोग्रेस होत नसला तर त्याच्या उणिवा शोधल्या पाहिजेत. आणि पैलवानही नाराज न होता, समजा एखाद्या वर्षी नंबर नाही बसला तर अमृता मागच्या वर्षी उपमहाराष्ट्र केसरी झाली होती, त्याच्या अगोदरच्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाली होती, त्याच्या अगोदरच्या वर्षी उपमहाराष्ट्र केसरी झाली होती खासबागला. म्हणजे आता परत महाराष्ट्र केसरी झाली. तेवढ्यावर न थांबता तिनं अशा स्पर्धेची पदकं घेतली 2 ज्युनियरची आणि अंडर-23ची. म्हणजे मला सांगायचा हेतू एकच की कुणी खचलं नाही पाहिजे. कारण पैलवान की एक तुम्ही आता या तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल,
तुम्ही आज तुमचे एवढे चाहता वर्ग आहे किंवा तुम्ही एवढे घराघरात कुस्ती पोहोचवताय लोकांच्या पर्यंत. अगदी तुम्हाला मी परवा पण बोललो काल पण की जी वयस्कर पैलवान मंडळी आहेत, जे हातापायानं थकलेले आहेत किंवा अडचणी कारणास्तव इतक्या लांबचा प्रवास होत नाही, प्रवासाचे पैसे नसतात कदाचित एखाद्या जुन्या पैलवानाकडे, गरीब पैलवानाकडे, आणि ते घरी बसून तुमच्या माध्यमातून तुम्ही तळागाळापर्यंत कुस्ती पोहोचवताय. म्हणजे तुम्हाला सुद्धा किती कष्ट करावं लागलं. नाही, तुम्ही प्रत्येकाला कष्ट करावं तुम्ही लागलं. एवढ्या वर्षानंतर असं नाही की ज्ञानेश्वर आसवले सर आहेत आणि त्यांनी लगेच आज युट्यूबला काम चालू केले आणि महिन्यात लगेच त्यांची एवढे सगळे बघणारे चाहता वर्ग वाढलाय, असं नाही. तसंच कुस्तीत सुद्धा आहे. म्हणजे कोणतंही क्षेत्र घ्या तर त्या प्रत्येक क्षेत्रात हे त्या टप्प्याटप्प्यानं तिथपर्यंत जाण्यासाठी तेवढे दिवस लागतात. कदाचित एखाद्याला आता तुमच्या टॅलेंट चांगला आहे सोशल मीडियाचं, तुम्ही लवकर भरारी घेतली, तुम्ही लवकर त्यात चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम करताय तुम्ही. म्हणजेच मला म्हणायचंय काय की तुम्ही कुस्तीच्या प्रती पैलवानांची प्रसिद्धी झाली पाहिजे, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळलं पाहिजे, या अनुषंगानं तुम्ही धडपडताय. एवढ्या गावोगावची मैदानं कव्हर करताय, एवढ्या स्पर्धा कव्हर करताय. आम्ही घरात बसून रामकृष्णांना सातव पाटला यांची ही स्पर्धा भव्य आणि दिव्य बघितली, तर ते तुमच्या माध्यमातूनच लोकांच्या पर्यंत बघायला मिळाली. आम्ही ती घरात बसून कुस्त्या बघितल्या, कदाचित इथल्या गर्दीमुळे आम्हाला त्या इतक्या नीट बघता पण आल्या नसत्या इथं येऊन, पण तुम्ही त्या घरात बसून बघायला लोकांना दिल्या. म्हणजे तुमचं याच्या पाठीमागे कष्ट आहे. तसंच आम्ही कोच या नात्यानं मी सगळ्यांना एक सांगेन, आता माझ्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज कोच आहेत, अनुभवी कोच आहेत, जुने जाणकार मंडळ आहेत, पैलवान मंडळ आहेत. जरी मी यांचा कोच असलो तरी सुद्धा, पण माझं एक सांगणं राहील माझ्या अनुभवातनं की निश्चित खेळाडूनं एका ठिकाणी टिकून राहिलं पाहिजे. टिकून राहत असताना त्याचे वस्ताद कोच यांनी सुद्धा त्यांच्यावर चांगलं लक्ष दिलं पाहिजे. आता मी सांगितलं ना, 1 वर्ष झालं मी ऍडमिशन बंद केलं. आता आमचं जवळजवळ 4 कोटी रुपयाचं स्टेडियमचं, इंडोर स्टेडियमचं काम आमचे संजय दादा यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून मागच्या वर्षी तो निधी मंजूर करून घेतला. त्या निधीच्या माध्यमातून भव्यने दिव्य जवळजवळ 4 मॅट बसणारं स्टेडियम चालू आहे आमचं. आता 60% काम कम्प्लीट झालंय. ऑलरेडी अगोदरचे 2 हॉल आहेत मॅचचे, मुलींचं सुसज्ज हॉस्टेल आहे, मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. पण ज्यावेळेस कोच आणि पैलवान यांनी झोकून देऊन काम केलं आणि पालकांचे त्याच्या पाठीमागे जर सपोर्ट असला, आधार असला, तर निश्चित अशी सगळी मंडळी एकवटतात आणि मगच त्यातनं पैलवान हा चढ उतार राहतोच रिझल्टचा. पैलवानकीमध्ये चढ उतार राहतच असतोय, कारण पैलवानाला होणाऱ्या दुखापती किंवा त्याला आर्थिक पुरवठा कमी व्हायला लागला. आता आंतरराष्ट्रीय लेवलचा पैलवान म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे त्याला महिन्याकाठी किती मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. मग कधी कधी काय होतं, पैलवानला घरातनं तेवढं पाठबळ मिळत नाही. आणि आम्ही कोच या नात्यानं जितकं आमच्या परीनं जे काही दानशूर मंडळी आहेत किंवा काही कंपन्या आहेत तिथपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना मदत करतो, पण सर्वांनाच ते शक्य नसतंय. पण एक मात्र आहे की मी पैलवानकीत, आम्ही पैलवानकीमध्ये अनुभवलंय. मी स्वतः वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली, जे देशातलं नामांकित असं सेंटर आहे, ज्या ठिकाणी जुने जाणकार मल्ल, म्हणजे जे आता तुम्ही राज्यभरात जितक्या तालमी आहेत, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर मांगडे असतील, जे कात्रजला कोच होते, आता त्यांनी स्वतःचं सेंटर खोललंय. ते आम्ही एकत्रच होतो. योगेश दोडके असतील, जे आता या कुस्तीगीर संघाचं काम बघतायत, त्यांची स्वतःची तालीम आहे. त्याचबरोबर इकडं कोल्हापूरमध्ये तानाजी पाटील असतील कुंभी कासारेला, बाबा शिरगावकर असतील, अमोल यादव जे कांदिवलीला साईला कोच आहेत, राम पवार असतील जे आता देशाच्या म्हणजे जे कॅम्प भरतात त्याला त्या ठिकाणी शिबिराला कोच म्हणून आहेत. म्हणजे अन्य मंडळी, तर संदीप पटेल असतील, वारणेचं जे मैदान भव्य दिव्य पार पडतात. म्हणजे यांची नावं सांगण्याचा पाठीमागचा उद्देश काय, नामांकित आहेत की नामांकित आहेत, पण आम्ही अशा गुरूंच्या हाताखाली सराव केला. दिनकरराव सूर्यवंशी ज्यांचं जागतिक पातळीवरती नाव आहे. म्हणजे आमचं भाग्य नशीब की आम्ही त्यांच्याजवळ, आमच्या घरातल्यांनी त्यांच्याजवळ आम्हाला सरावाला त्या ठिकाणी तालमीत पाठवलं. लहान होतो त्यावेळेस काय माहित नव्हतं कोण आहेत हे आणि काय यांची उंची कोचिंग मधली. पण जसं जसं आम्ही पैलवानकीत मोठं झालो आणि कोचिंगच्या फील्डमध्ये आलो, त्यावेळेस माहीत झालं की दिनकरराव सूर्यवंशी, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार पहिला सरांना मिळाला आणि त्यांच्या हाताखाली आम्हाला तयारी करायला मिळाली. त्यांच्या बरोबरीनं चंद्रकांत चव्हाण सर, जे राज्याचे साईचे जवळजवळ 4-5 राज्याचे प्रमुख होते, आणि ही जी महाराष्ट्रात जेवढी साईची संकुलन आणल्यात मंजूर करून, त्यामध्ये चंद्रकांत चव्हाण सरांचा फार मोठा वाटा आहे.
आणि त्यांनी साईच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणजे मुरगुडला हे जर आता जो इतका मोठा परफॉर्मन्स आहे त्याच्या पाठीमाग चंद्रकांत चव्हाण सरांनी बावड्यात राहतात ते. बावड्यात राहतात. त्यांनी या संकुलनाचा म्हणजे त्या संकुलनाचा जन्म झाला त्यांच्या माध्यमातून म्हणायला हरकत नाही. स्वर्गीय खासदार साहेब मंडलिक साहेब यांचे आणि त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांनी ही स्कीम घ्यायला म्हणजे पुढाकार घेऊन की साहेब तुम्ही ही स्कीम घ्या, तुमची संस्था मोठी आहे. आणि साहेबांनी पैलवानकी केलेली असल्यामुळे आवर्जून त्यात लक्ष घातलं आणि ती स्कीम मंजूर होऊन आली. 2010 सालापासून 26 पर्यंत आज आमच्या तालमीमध्ये जवळजवळ 6 ते 7 इंटरनॅशनल खेळाडू आहेत, पदक विजेते. त्यामध्ये स्वाती शिंदे असेल, नंदिनी साळोखे असेल, अमृता असेल, त्याचबरोबर अपेक्षा पाटील असेल, नेहा चौगुले, मुलांच्यात सुद्धा जो रोहन रंडे म्हणून आता राज्यभर मातीतल्या कुस्तीमध्ये प्रसिद्ध पैलवान आहे. बरोबर. तुम्ही त्याच्या मैदानाला कुस्त्या बघतच असाल आणि तो ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पण आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटीला त्याची मेडल आहेत. म्हणजे आम्ही वसंतदादा कुस्ती केंद्रात राहिल्यामुळं चांगल्या गुरूंच्या हाताखाली आम्ही सराव केला. उत्तमराव पाटील सर जे आर्मीतून रिटायर होऊन आम्हाला वसंतदादा कुस्ती केंद्रात होते. त्याचबरोबर राम नलोडे मामा जे तालमीचे संस्थापक वसंतदादा कुस्ती केंद्राचे, जे स्वतः जुन्यात महाराष्ट्रातले पहिले NIS कुस्ती कोच, ते अशा 4 मंडळींच्या हाताखाली आम्ही सराव केला. म्हणजे आमचं हे फार मोठं नशीब आणि म्हणूनच म्हणजे आज जे काही तुम्हाला दादा लवटे कोच निमित्तानं दिसतोय मी समाजापुढे सगळीकडे, ते काय फक्त NIS केल्यामुळं आणि या सगळ्या डिग्र्या घेतल्यामुळं नाही, तर एक चांगल्या गुरूंच्या हाताखाली जवळजवळ 10 ते 12 वर्ष त्या ठिकाणी आम्हाला सराव करायला मिळाला. आणि आता जे दिग्गज कोच आहेत त्यांची ज्यांची नावं घेतली, अजून पण भरपूर जण आहेत जे गावागावामध्ये तालमी चालवत आहेत. म्हणजे आमच्या आखाड्यातले सगळेजण म्हणजे याच्या मागचा उद्देश काय, पैलवान मंडळी आणि पालकांनी किंवा कोचनी एकच लक्षात घ्यावं की ज्या ठिकाणी आपला पाल्य तालमीसाठी राहतोय, सरावासाठी राहतोय, त्यांनी निश्चित त्याच्यावरती लक्ष चांगलं दिलं पाहिजे. प्लेअरनं एका ठिकाणी राहूनच सराव केला पाहिजे. त्याला जर सरावाला तिथं कमतरता आहे, त्याच्याबरोबर ते प्लेअर नाही, ठीक आहे त्यानं सेंटर चेंज केलं, पण कुठंतरी त्या कोचचा त्यांचा सल्ला घेऊन किंवा पालकांनी गडबड न करता की आता ह्या वर्षी आपल्या पाल्याचा नंबर बसलेला नाही, तो हरलाय राज्याला, नॅशनलला मिळेलच नाही, 3 वर्ष झालं 4 वर्ष मिळेल, त्याच्यावर अभ्यास करा. त्याला एखादी दुखापत झालेली असेल म्हणून त्याचा नंबर बसला नसेल, किंवा त्याला काहीतरी खुराकाला कमी पडत असेल म्हणून नंबर बसला असेल, किंवा त्या ठिकाणी कोचिंगच्या काही थोड्याफार उणिवा असतील, किंवा सुविधांच्या उणिवा असतील, तर त्याचा अभ्यास करून ते केलं पाहिजे. गडबडीनं कुठलाही निर्णय घेऊन लगेच, जी म्हण आहे जुन्या पैलवानकीत की तूप खाल्लं की रूप येत नाही लगेच, असंच आहे कुस्ती की तपश्चर्या आहे. शंकरांना पुजारी किंवा आमचे मित्र युवराज केचे सर जे म्हणत असतात की ही एक तपश्चर्या आहे, 10-12 वर्षाची तपश्चर्या, निश्चितच तपश्चर्या आहे. कुठल्याही खेळामध्ये तपश्चर्या आहे, कुठल्याही क्षेत्रात तपश्चर्या आहे. तशीच आपल्या कुस्ती क्षेत्रात म्हणजे तसा दम धरून पालकांनी त्या गोष्टीवरती फोकस करून ते काम केलं पाहिजे, खचून न जाता. म्हणजे माझा संदेश राहील की पैलवानांनी, पालकांनी आणि कोचनी पण आणि वस्ताजांनी पण खचलं नाही पाहिजे, करत राहिलं पाहिजे, आणि तरच एक दिवस आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच आपण यशस्वी होऊ. नक्कीच सरांनी खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सरांनी जे सांगितलेलं आहे ते प्रत्येक पैलवानांनी आत्मसात केलं पाहिजे. आज वेळ घेतलेला आहे सरांचा आणि पैलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्यासोबत ह्या पण पैलवान आहेत. पैलवान, तुमचं परिचय सांगा, तुमचं मेडल कोणतं? नाव सांग मोठ्या. नमस्कार, माझं नाव अस्मिता शिवाजी पाटील. मी सरांपाशीच प्रॅक्टिस करते. आता ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मी खेळलो वजनी गटात 59, त्यात माझं ब्रॉन्झ मेडल लागलं. नक्कीच. आणि या सर्व पैलवानांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. महिला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा ही जी सोलापूरमध्ये निर्जरा केअर फाउंडेशनच्या सर्वा स्वातीताई साखरे आळीमोरी आणि त्यांचे मिस्टर सर, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सर्व जे बघत होतं आयोजनाचं काम, जे सागर कत्ते सर यांनी, खरंच सांगायला मला एक अभिमान वाटतो त्यांच्याबद्दलचा की मुलींना 4 व्हीलर गाडी म्हणजे कधी कोच या नात्यानं किंवा पालकांनी मुलींच्या किंवा प्लेयरने कधी स्वप्नातही बघितलेलं नव्हतं की एवढं मोठं गाडी, म्हणजे ती सुद्धा गाडी जवळजवळ 12 ते 13 लाख रुपये किमतीची गाडी आहे, ती काही थोड्या पैशाची गाडी नाही. आणि उपमहाराष्ट्र केसरीला बुलेट गाडी. तर मला एक सांगायचं आहे की
गटातल्या पैलवानांना 51,000 रुपये सुवर्ण पदकवाल्याला, 25,000 रुपये आणि मला वाटते 20,000 रुपये कांस्य पदकवाल्याला अशी बक्षिसांची खैरात केली. म्हणजे त्यांनाही त्या गटातल्या पैलवानांचा सुद्धा इतर ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मान सन्मान होत नाही. ओपनच्या गटाला सगळेजण उचलून धरतात, पण त्यांनी तोही एक विचार केला की तितकंच खर्च त्या खालच्या गटाच्या पैलवानांना येत असतोय खुराकाचा, म्हणून त्यांना काय नाही काहीतरी आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्या ज्या 2 गाड्या दिल्या त्या गाड्यांचा इतर स्पर्धेमध्ये याच्या मागं कुठेही ज्यांनी गाड्या दिल्या असतील, म्हणजे आता मुलांच्या महाराष्ट्र केसरीच्या पाठीमागच्या स्पर्धेतलं सांगतोय मी, आत्ताच्या नाही, रामकृष्ण अण्णांच्या स्पर्धेचं सांगत नाही, तर बऱ्याच ठिकाणी तो टॅक्स, तो जो काय RTOचा ह्याचा जो खर्च असायचा तो त्या प्लेअरला पेड करावा लागायचा. पण सोलापूरमध्ये त्यांनी जायचं आणि त्या प्लेअरनं गाडी घेऊन यायची, म्हणजे त्यात 1 रुपया टॅक्सचा किंवा कशाचा भरायचा नाही. हे पहिल्यांदा बघायला मिळालं. ते खरंच अभिमानास्पद होतं. म्हणजे त्यांनी काय केलं की करायच्याच स्पर्धांना अगदी झोकून देऊ, त्यांचं आयोजन, स्पर्धेचं आयोजन, राहण्याची सोय, सगळ्या पैलवानांची लॉजला, सगळ्या त्यांच्या पालकांची सुद्धा, जेवणाची सुद्धा, पास हा विचारच केला नाही. पालक येतात, जेवढी लोक येतील तेवढ्यांना, आणि अतिशय चांगलं नियोजन होतं जेवणाचं, राहण्याचं चांगलं नियोजन होतं. आणि स्पर्धेच्या ठिकाणी सोलापूर म्हणलं की उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, तर त्यांनी कूलर, पंखे, या सगळ्या गोष्टी जेणेकरून पैलवान त्या ठिकाणी घाम्याघूम होणार नाही आणि स्पर्धेच्या अगोदरच तो निम्मा त्या वातावरणाच्या कारणानंच हारला जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली होती. म्हणजे त्यांची कुठेही आम्ही उणीव काढू शकत नाही. कारण जर अशा स्पर्धा सर झाल्या, यांनी जसं या निर्जरा फाउंडेशननं ज्या स्पर्धेचं आयोजन केलं, अशा पद्धतीनं जर स्पर्धा झाल्या तर निश्चितच महाराष्ट्राच्या कुस्तीचा, महिला कुस्तीचा एक त्या महिला कुस्तीची वाढ होण्यासाठी आणि चांगले दिवस येण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मेडल येण्यासाठी निश्चित अशा आयोजकांचा सपोर्ट निश्चितच होईल.